ब्रेक नंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज दिवसभरातील दुसरा मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा, फलटण उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी खळबळजनक खुलासा करत सांगितलं की या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून कोणतीही विशेष तपास समिती म्हणजेच SIT नेमण्यात आलेली नाहीये। केवळ तपासावरती देखरेख ठेवण्यासाठी IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आलेली असा दावा सुषमा अंधारेंनी केला। दरम्यान या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करावी, जेणेकरून या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या। माझा मुद्दा हा आहे की एकतर म्हणजे काही लोक SIT म्हणाले, मी तर उच्चस्तरीय चौकशीच म्हणते, पण सरकारने याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी तर सोडा, पण सरकारने याच्यात SIT सुद्धा केली नाही। तेजस्वी सातपुते IPS ऑफिसर यांच्या नेमणुकीचं जे पत्र आहे ते पत्र आपण नीट वाचा। SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, म्हणजे विशेष तपास पथक, म्हणजे एकापेक्षा जास्त अधिकारी का म्हटलं जातं? कारण एकाच अधिकाऱ्याची मोनोपॉली होऊ नये म्हणून, एकाच अधिकाऱ्याने स्वतःच्या एकट्याच्या मूडने काम करू नये म्हणून। मग विशेष तपास पथक कुठे आहे? पथक नाहीये, देखरेखीसाठीचा एक अधिकारी आहे अँड इट्स नॉट इनफ। त्याची अजून वेगळी पण कारणं कदाचित सांगता येऊ शकतील। उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती असणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आम्ही ऑनरेबल कोर्टमध्ये सुद्धा रिट दाखल करत आहोत। बरं, सुषमा अंधारेंच्या या आरोपांनंतर आता या संपूर्ण घटनेवरती सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय। डॉक्टर तरुणीच्या मृत्यूमागचं खरं कारण आणि तपासाची दिशा या दोन्ही गोष्टींवर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच चिघळताना दिसतंय। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी कवडगावमध्ये जाऊन मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आणि यावेळी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी आलेल्या खासदारांना सर्व हकीकत सांगितली। त्या ठिकाणी गेल्यावर काय झालं हे सांगण्यासाठी स्वतः शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आपल्या सोबत जोडले गेले। बजरंग सोनवणेजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत लोकशाही मराठीच्या। बजरंग सोनवणेजी, आपण त्या ठिकाणी गेलात, सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी देखील आरोप केलेला आहे की SITची कुठल्याही प्रकारची स्थापना करण्यात आलेली नाहीये, केवळ तपास अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे। सुप्रियाताई आणि तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर कुटुंबियांकडून कुठल्या महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही घेतलेली आहे आणि चौकशी संदर्भातला जो दावा आहे तो कितपत सत्य आहे? बजरंग सोनवणेजी, हे बघा, ही सर्वात महत्वाचं विषय जर म्हणलं तर ही आमच्या बीड जिल्ह्यासाठी खूप निंदनीय घटना आहे, महाराष्ट्रासाठी ही निंदनीय घटना आहे। एक उच्च शिक्षित असणारी डॉक्टर असणारी आमची बीडची लेक आणि तिला आत्महत्या करावी लागते, तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं जातंय, ही आमच्यासाठी अतिशय शॉकिंग आहे। महाराष्ट्रामध्ये एवढ्या भयान घटना घडतायत आणि महाराष्ट्रातलं शासन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे याच्यावर क्लीन चिट देतात एखाद्याला तिथं जाऊन, ही गोष्ट महाराष्ट्राला सहन होणारी नाहीये। अशा घटना घडत असताना मुख्यमंत्र्यांनी खूप जागरूकतेने लक्ष दिलं पाहिजे। आम्ही आज त्या ठिकाणी पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई आल्या होत्या आणि मी त्यांच्या समवेत होतो। मी याच्या अगोदरही त्या पीडित कुटुंबाची जाऊन भेट घेतलेली, त्या कुटुंबाला आधार दिला, त्या कुटुंबाला मी वारंवार सांगितलं की तुमच्या सोबत आम्ही आहोत आणि आज आदरणीय आमच्या नेत्याने आम्ही त्यांच्या सोबत गेले असताना त्या कुटुंबाचं टहो फोडून रडतायत। त्या मुलीचे आजोबा, ज्यांचं वय 95 आहे, आजी आहे तिचं 90 एज आहे, अशा दोन्ही आजोबा आणि आजी सुद्धा एवढं खूप वेदना त्यांना सहन करतात। माझ्या लेकराच्या मला आठवण येते, माझ्या लेकराच्या जे मारेकरी आहेत, ज्यांच्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे। का हे प्रकरण एवढं दिसतं एवढं सोपं नाहीये, कारण त्यांनी जे सांगितलं हकीकत कुटुंबानं, घटना किती वाजता घडली ह्याचा आणखी कुणालाही पता ढांग लागत नाहीये। संध्याकाळी 6:15 ते 7:15 वाजता रात्री त्या कुटुंबाला फोन आला आणि त्याच्यानंतर ती कुटुंब फलटणकडे निघालं आणि त्यांनी फलटणकडे गेल्याच्या नंतर फलटणमध्ये जाऊन त्यांनी ज्यावेळेस रात्री 3 वाजता गेले आणि ती बॉडी तोपर्यंत
रात्री 3च्या नंतर ती बॉडी ऑलरेडी बाहेर काढली होती आणि पीएम रूम मध्ये टाकलेली होती. म्हणजे सकाळी दुसऱ्या दिवशी त्यांच्या ज्या पोलीस यंत्रणेच्या म्हणण्यानुसार जी कुटुंबानं आम्हाला सांगितलं ते, की कुटुंबानं असं आम्हाला सांगितलं गेलं, की ती बॉडी आम्हाला म्हणजे ज्याची त्या म्हणत होते, की सकाळी जवळपास 9-10 वाजता ती बॉडी एखाद्या वेळेस म्हणजे ते 11च्या दरम्यान तिनं गळफास घेतला असेल, बर असा त्यांचा अंदाज. मग 11 वाजता गळफास घेतला, रात्री 7 वाजता कुटुंबाला कळलं, रात्री 3 वाजता कुटुंब गेलं पहाटे दुसऱ्या दिवशी. आणि त्यांना 11 वाजता रात्रीच्या नंतर ते दुसऱ्या दिवशी 11-12ला साताऱ्याला बॉडी न्यायची वेळ आली. पीएम सुद्धा 24 तासाच्या आत झालं नाही. पीएम सुद्धा 24 तास उलटून झाल्याच्या नंतर झालं. साताऱ्याला पीएम केलं. जो डॉक्टर यांच्या कुटुंबातला एक सदस्य डॉक्टर आहे, ती डॉक्टर तिथं असताना त्याला कंप्लेंट घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने वारंवार 10 वेळेस कंप्लेंट लिहिली आणि ती 10 वेळेस फाडली. ही नाही, ती नको, ती नको, ही बदलून द्या. पोलीस यंत्रणेचं काम आहे जशी कंप्लेंट येते तशी घेणे आणि त्याच्यावर त्याच्याप्रमाणे गुन्हा नोंद करणे, FIR नोंद करणे. पण पोलीस यंत्रणेनं का त्यांना टाळाटाळ केली याचं उत्तर महाराष्ट्राला मिळलं पाहिजे. आणि पोलीस यंत्रणेनं त्या डॉक्टरला तिथं थांबवलं, कारण डॉक्टर असता तो पीएम करताना डॉक्टर साताऱ्याला डॉक्टर त्या पीएम रूम मध्ये थांबला असता. त्याला न थांबू देता पीएमचा कुठलाही रिपोर्ट ओपन न करता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस बॉडी घेऊन हे आले, हे लोक बॉडी पोलीस स्टेशनला घ्या म्हणत होते काही मीडियावाले, पण कुणाचं ऐकलं नाही आणि पोलिसनी बारामतीचे काही पोलीस लावले, सातारचे काही, फलटणचे काही नेहमी बायपासनं काढून सरळ बॉडी बीडला आली. आणि बीडला बॉडी आल्याच्या नंतर काय झालं तर त्यांचं मागं त्यांनी गुन्हा कुठलाही नोंद केला नाही, यांचं कुठलंही स्टेटमेंट घेतलं नाही. आज एवढा महाराष्ट्र उभा पेटलाय, मीडिया असेल, पदाधिकारी असतील, कुठले सर्व लोक या प्रकरणामध्ये मागतायत की न्याय. आणि आज शासनाला किंवा तिथल्या पोलीस यंत्रणेला आणखी वाटत नाही, यांचं आणखी साधं स्टेटमेंट सुद्धा कोणी घेतलेलं नाहीये, आणखी सुद्धा काही केलेलं नाही. जी फिर्याद पहिली घेतली ती फिर्यादच त्यांची, पण आता त्यांचं स्टेटमेंट घेऊन त्यांचे जॉब घेऊन माझं तर म्हणणं आहे आणि कुटुंबाचंही म्हणणं आहे आम्हाला, की तिनं जी जुलै महिन्यामध्ये जी एक सर्व माझ्या जीविताला जर काही बरं वाईट झालं तर त्या सुसाईड नोटच ती समजली पाहिजे. कारण तिने एक खुलासा दिलाय, तिला जी काही पत्र काढलं गेलं, तिच्यावर अन्याय कसे होत होते, या अन्यायाचा तिनं खुलासा दिलाय आणि त्या खुलासेमध्ये सांगितले की मला या लोकांकडून त्रास होतोय, त्याच्यात सर्व जणांची नावं तिने घेतलेत. तीच सुसाईड नोट समजली पाहिजे आणि त्याच्या प्रमाणे बजरंग बाप्पा, मला एक थेट प्रश्न तुम्हाला हाच करायचा आहे की सर्व यंत्रणांवरती आज विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले. न्याय नेमका कोण देणार? पोलीस मिळवून देणार, न्यायालय मिळवून देणार, मुख्यमंत्री मिळवून देणार, सत्ताधारी मिळवून देणार, की महिला आयोग मिळवून देणार? कुणाकडनं अपेक्षा ठेवायची पीडितांच्या कुटुंबियांनी? आता महिला आयोगाने तिथं जाऊन महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला आयोग कुठेतरी बोललेलं कळलं मला. कुठल्या प्रकरणात महिला आयोगाला 3 वर्ष झालं कुठं कळालं नाही बोलायचं, महिला आयोग आमचं गेलं आणि तिथं बोललं. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, महिलांच्या विषयात मी बोलावं असं मला नाही वाटत. पण आदरणीय आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या ताई तिथं गेल्या आणि तिथं पहिल्यांदाच प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलल्या. असं महिला आयोगाला करता येतंय का मला माहित नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त सखोल बोलणार नाही. पण एकच विषय आहे, या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी बघा, बीड जिल्ह्यातले असे अनेक प्रकरण आहेत, प्रत्येक प्रकरणामध्ये न्यायाची भूमिका आम्ही घेतोय आणि या न्यायाचे संपदा मुंडे या डॉक्टर माझ्या भगिनीला न्याय मिळवून देणे आमच्या बीडची लेख आहे, तिला न्याय मिळवून देणं बीडचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. मी देशाच्या संसदेत सुद्धा याला वाचा फोडणार, अमितभाई शहाकडे जाणार, CID असेल, काय जे केंद्रीय तपास आहे ते केंद्रीय तपास आम्ही लावायचा प्रयत्न करू. आणि मी याच्या अगोदर सुद्धा संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणामध्ये अख्ख्या संसदेच्या दारात आंदोलन केलं. सर्व महाविकास आघाडीचे सर्व जेवढे पक्ष आहेत देशामध्ये, इंडिया आघाडीचे जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सर्वांना एकत्रित करून, सर्व नेत्यांना, प्रियंका गांधी सहित सर्वांना एकत्रित करून आम्ही आंदोलन केलं. हाऊस मध्ये बोललो आणि सर्वांनी बोलून त्याला वाचा फोडली. अमितभाई शहा यांनी आम्हाला मदतही केली आणि त्यांनी मदत करून चौकशीही लावली. खंडणीचे गुन्हे वगैरे त्या प्रकरणात सर्व नोंद करायला अमितभाई शहा यांनी दाखवले. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पण आभार मानतोय आणि या प्रकरणात सुद्धा आम्ही अमितभाई शहा यांना सुद्धा भेटू. महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने असे गुन्हे पाठीमागे घालतंय आणि लोकप्रतिनिधी असो की कुणीही असो, ज्या पक्षाचे सत्तेत लोक आहेत या सर्वांना अभय देत आहे आणि लोकशाहीला कुठंतरी
म्हणजे तीळ माती देते असं वाटतंय, लोकशाही टिकवत नाहीये असं आम्हाला म्हणायचंय. त्याच्यामुळे या कुटुंबाची मागणी आहे की आमच्या लेकीला न्याय द्या आणि आम्ही सुद्धा आमच्या बीडच्या लेकीला न्याय देण्यासाठी आमचा पक्ष असेल. आम्ही महाविकास आघाडीचे सर्व लोक बरोबर आहोत. आम्ही 8च्या 8 खासदार आमच्या पक्षाचे आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्र आणि इंडिया म्हणून देशामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित येत्या. आम्ही सर्व स्पीकरला जाऊ, आम्हाला बोलायची परवानगी मागू आणि संसदेमध्ये सुद्धा आवाज उठवू असं तुम्हाला या सर्वांच्या तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो. आणि आमच्या नेत्या ताईंनी सुद्धा मला तसं सांगितलेलं आहे. मगाशी मीडिया समोर सांगितलं की तुम्ही हे सर्व लक्ष घालायचं आमच्यावर सर्वावर. माझ्यावर काय जिम्मेदारी दिली कुणी एखादी ज्या प्रत्येक प्रकरणामध्ये प्रत्येकावर वेगळ्या वेगळ्या जिम्मेदारी दिलेल्या आहेत, माझ्यावर संसदेत बोलायची जिम्मेदारी दिलेली आहे. आमचं म्हणणं आहे की या आमच्या लेकीचा मर्डर झालाय की आत्महत्या आहे आणि याला कुणी प्रवृत्त केलं या सर्व गोष्टीचा सखोल तपास झाला पाहिजे आणि याच्यावर SIT नेमतो असं आश्वासन दिलं. काय इतक्या झटक्यात SIT नेमली आहे की आमच्या बीडच्या प्रकरणात माग आणि आता बी SIT इथं नेमायला असं काय व्हायला लागलं, यांना का नेमत नाहीत, कशात बी SIT नेमते, आता SIT नेमा असं आमची सर्वांची मागणी. आणि त्यांच्या पक्षाचे मंत्री बोलतायत, अरे मंत्री कसं क्लीन चिट देऊ शकतो? तू जज म्हणून ज्यावेळेस मंत्री येतील एखाद्या वेळेस त्यावेळेस जजच्या फ्रेम मध्ये तुम्ही याल, त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे जर प्रकरण आलं तर त्यावेळेस राईट्स आहे, त्यावेळेस तुम्ही ते द्या. आता तुम्हाला तो राईट्स नाहीये. मंत्री एक आज शासनामधला एक मंत्री गोपनीयतेची शपथ घेतलेला आज म्हणतो की यांचे चॅटिंग आलंय, यांचं असं झालंय, असं या मंत्र्यांना बोलायचा मुळीच अधिकार नाही. बरं, पण या प्रकरणानं पूर्ण महाराष्ट्राला एक गोष्ट समजावून सांगितली की एखादी घटना घडते त्याच्यातलं नेमकं सत्य काय आणि सत्य समोर येत असताना विविध तपास यंत्रणा देखील आता त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. धन्यवाद बजरंग सोनवणेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. मात्र बीडच्या या लेकीला कुठेतरी न्याय मिळवून द्यावा यासाठी माध्यमं देखील हा विषय लावून धरताना दिसत आहेत. तुमच्या सोबत आहोतच, मात्र सत्य काय ते लवकरात लवकर समोर यावं एवढीच अपेक्षा आपल्याकडूनही व्यक्त करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.